नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनेल पुष्पास किचनमध्ये। मैत्रिणींनो, आज आपण सिंपल डिझाईनमध्ये बार्बी प्रिंट केक जो आहे तो बनवून रेडी करणार आहोत आणि तोही स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये। तर केक बनवण्यासाठी मी इथे स्पंज जो आहे तो बेक करून घेतलेला आहे, त्याच्या लेयर्स कट केलेले आहेत। त्याच्यासाठी जी व्हिपिंग क्रीम लागणार आहे ती सुद्धा अगोदरच मी व्हिप करून घेतली होती आणि त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे म्हणून थोडंसं स्ट्रॉबेरी इमल्शन मी टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स केलेलं आहे। याने केकला खूप छान अशी टेस्ट येते। तर सोकिंगसाठी थोडंसं वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडासा क्रश टाकलेला आहे आणि ते सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता आपण केक बनवण्यासाठी सुरुवात करूयात। तर इकडे बघू शकता जो 1 किलोचा बेस आहे तो मी घेतलेला आहे, त्याच्यावरती थोडीशी क्रीम लावून जी पहिली लेयर आहे ती मी इथे सेट केलेली आहे। बघू शकता जे या लेयरला आपण छान असं सगळं सोकिंग करून घेणार आहोत। केकला जेवढा आपण सोकिंग करल तितका केक टेस्टला लागतो। तर इकडे बघू शकता ही जी पहिली लेयर आहे त्याला छान असं सोकिंग करून झालेलं आहे। आता आपण क्रीम जी आहे ती याच्यावरती लावून घेऊयात। तर मी पाइपिंग बॅगमध्ये क्रीम टाकून घेतलेली आहे आणि सगळीकडे क्रीम जी आहे ती लावून घेतलेली आहे। पाइपिंग बॅगचा वापर केल्यामुळे जी एक्स्ट्राची क्रीम आहे ती लागत नाही आणि कस्टमरच्या डिमांडवर राहतं की कोणाला क्रीम जास्त लागते, कोणाला कमी लागते। तर पाइपिंग बॅगच्या वापरामुळे क्रीम जी आहे ती केकवरती जास्त लागत नाही। तर इकडे बघू शकता पॅलेट नाईफच्या मदतीने सगळीकडे मी क्रीम जी आहे ती स्प्रेड करून घेतलेली आहे। आता आपण याच्यावरती 1-2 चमचे होईल इतकं स्ट्रॉबेरी क्रश टाकून घेतलेला आहे आणि पॅलेट नाईफनी सगळीकडे छान असं स्प्रेड करून घेतलेलं आहे, बघू शकता। तर यानंतर आपण जी दुसरी लेयर आहे ती सेट करून घेणार आहोत। मैत्रिणींनो, जेव्हा मी केक बेक केला होता त्या बॅटरमध्ये मी थोडंसं स्ट्रॉबेरी इमल्शनसुद्धा टाकलं होतं, त्याने केकला कलरसुद्धा येतो आणि स्ट्रॉबेरीची टेस्टसुद्धा येते। तर इकडे बघू शकता जी दुसरी लेयर आहे ती आता सेट केलेली आहे आणि या लेयरला सुद्धा छान असं सोकिंग करून घ्यायचं आहे। सोकिंग करून झाल्याच्या नंतर सेम प्रोसिजरने आपण सगळीकडे क्रीम जी आहे ती स्प्रेड करून घेणार आहोत। त्याच्यावरती स्ट्रॉबेरी क्रश लावून वरती जी आपली तिसरी लेयर आहे ती सुद्धा सेट करून घेणार आहोत। तर मैत्रिणींनो, चॅनेलवरती जर का नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बेकिंगचे पाहायला व शिकायला सुद्धा भेटणार आहेत। तर आपल्या चॅनेलवरचे बेकिंगचे व्हिडिओ भरपूर असे आहेत, होममेड आपण केक बनवून रेडी करू शकतो। घरच्या घरी आपण एकदम फ्रेश केक बनवून रेडी करू शकतो। तर अशा पद्धतीने इथे दुसरी लेयर आहे ती इथे सेट झालेली आहे। तर आपण तिसरी लेयरसुद्धा आता सेट करून घेणार आहोत। मैत्रिणींनो, बेकिंगविषयी तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता। भरपूर अशा टिप्स आणि ट्रिकनी आपण घरच्या घरी बेकरी स्टाईल अशा पद्धतीचे केक बनवून रेडी करू शकतो। कोणी म्हणणार नाही की आपण हे घरी बनवलेले आहेत। तर इकडे बघू शकता जी दुसरी लेयर आहे ती सुद्धा आता आपली इथे सेट करून झालेली आहे। याच्यानंतर आपण जी तिसरी लेयर आहे ती सुद्धा सेट करून घेतलेली आहे आणि जेव्हा आपण केक बनवतो तेव्हा पहिल्या लेयरपासून दुसऱ्या लेयरपर्यंत एकसारखं बघायचं आहे की पहिल्यांदा पहिली लेयर जी आहे ती व्यवस्थित सेट झालेली आहे की नाही। त्याच्यावरती जी दुसरी आपण लेयर ठेवतो ती सुद्धा बघायची आहे, कारण केकचं जेव्हा आपण फिनिशिंग करतो त्यावेळी केक असा वाकडा दिसला नसला पाहिजे। त्यामुळे जी आपली केकचे फिनिशिंग आहे ते व्यवस्थित असं होतं, म्हणून चेक करणं गरजेचं आहे। तर आता सोबतच मी सगळीकडे क्रीमनी क्रम कोटिंगसुद्धा करून घेतलेला आहे, जेणेकरून जो केक आहे तो एका लेवलमध्ये येतो। तर अशा पद्धतीने आपल्या इथे तीनही लेयर्स व्यवस्थित अशा सेट करून झालेल्या आहेत आणि आता आपण जी आपली चौथी लेयर आहे ती सुद्धा सेट करून घेणार आहोत। हा जो केक बनवण्यासाठी लागणारा स्पंज आहे तो मी 8 इंचाच्या टीनमध्ये बेक करून घेतला होता। केकचा जो स्पंज आहे तो बेक करण्यासाठी
OTGचा वापर अजिबात केलेला नाही. गॅसवरती हा जो स्पंज आहे तो मी बेक केला होता. तुम्हीही गॅसवरती घरच्या घरी अशा पद्धतीचे स्पंज बेक करून केक बेकरी स्टाईल बनवून रेडी करू शकता. तर इकडे बघू शकता 4ही लेयर्स आपल्या व्यवस्थित अशा सेट झालेल्या आहेत आणि छान असं सगळीकडे सोकिंग करून घेतलेलं आहे. तर आता आपण थोडीशी जी क्रीम आहे ती वरती टाकून घेतलेली आहे आणि सगळीकडे स्प्रेड करून क्रम कोटिंग करून घेणार आहोत. क्रम कोटिंग केल्यामुळे आपल्या केकचं जे फायनल फिनिशिंग आहे ते व्यवस्थित येते. तर थोडंसं हलक्या हाताने मी ते स्क्रॅपर फिरवून घेतलेलं आहे. स्क्रॅपर फिरवल्याने काय होतं, जे छोटे छोटे क्रम्स असतात ते क्रीमसोबत व्यवस्थित सेट होतात. तर आता केकचं जे क्रम कोटिंग करून झालेलं आहे त्याच्यानंतर मी केकचं जे फायनल आयसिंग आहे ते करून घेतलेलं आहे. बघू शकता त्याच्यासाठी मी इथे पायपिंग बॅगचा वापर करून सगळीकडे क्रीम केकवरती लावून घेतलेले आहे. अशा पद्धतीने पटकन अशी क्रीमसुद्धा लागली जाते आणि एक्स्ट्राची क्रीमसुद्धा काढायची गरज नाही. तर अशा पद्धतीने पटकन आपला केक बनवून रेडी होतो. तर पायपिंग बॅगचा वापर म्हणून केला पाहिजे. आता आपण ही जी क्रीम आहे ती पॅलेट नाईफच्या मदतीने सगळीकडे स्प्रेड करून घेणार आहे. बघू शकता खालच्या भागाला सुद्धा अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला पॅलेट नाईफ फिरवायचा आहे, जेणेकरून जे केकचं फिनिशिंग आहे ते स्क्रॅपर फिरवल्याच्या नंतर खूप छान असं येतं आणि एक्स्ट्राची क्रीमसुद्धा काढायची गरज पडत नाही. तर इकडे बघू शकता केकचं जे आयसिंग आहे ते करून इथे झालेलं आहे आणि जे फायनल फिनिशिंग आहे ते सुद्धा बघू शकता. तर आता आपण याच्यावरती जे स्टिकर आहे बार्बीचं ते ठेवून डिझाईन बनवणार आहोत, तीही एकदम सिंपलमध्ये. तर अशा पद्धतीचे ग्लोसी प्रिंट आहे, त्याच्यामध्ये अशा पद्धतीची प्रिंट काढून आपण खूप छान असं बार्बी केक बनवून रेडी करू शकतो. तर इथे मी बार्बीचा जो फ्रॉक आहे तो बनवणार आहे. बघू शकता इथे मी रोज नोझलचा वापर केलेला आहे. हे नूरचं 11 नोझल आहे. तर इकडे बघू शकता किती छान असं स्टिकरवरती जे फ्रॉकचं काम आहे ते केलेलं आहे या नोझलने. खूप छान लुक येतो. तर N1 नोझलचा वापर करून मी ते थोडीशी डिझाईन बनवून घेतलेली आहे. बघू शकता आणि ही जी क्रीम आहे ती पीच कलरमध्ये मी बनवून घेतलेली होती. तर याच्यानंतर आपल्याला सगळीकडे असे फ्लावर्स काढून घ्यायचे आहेत आणि याच्यावरती थोडेसे जे बटरफ्लायचे टॉपर आहेत ते लावून घ्यायचे आहेत. याने केकचा जो लुक आहे तो खूप छान येणार आहे. तर अशी आपली सिंपल डिझाईन आता बनवून रेडी झालेली आहे. या केकची जी बॉर्डर आहे ती आता आपण काढून घेणार आहोत. तर बॉर्डर काढण्यासाठी मी इथे मोदक नोझलचा वापर केलेला आहे आणि ही जी डिझाईन आहे मोदक नोझलची बघू शकता किती छान अशी उठावदार आहे. अशा पद्धतीने मी इथे बॉर्डरसुद्धा बनवून घेतलेली आहे. याच्यावरती आता आपण जे बटरफ्लायज असतात ते लावून डेकोरेशन करून अजून घेणार आहोत. तर बटरफ्लायज ज्या आहेत त्या एडिबल नाहीत. जिथे केक मटेरियल भेटतं तिथे ॲडिबलसुद्धा बटरफ्लायज भेटतात. तर इकडे बघू शकता थोडेसे सिल्वर कलरमध्ये जे शुगर बॉल्स असतात ते सुद्धा मी इथे टाकून घेतलेलं आहे. थोडंसं केकची शाईन येण्यासाठी मी इथे सिल्वर डस्टचा वापर केलेला आहे. हा जो सिल्वर डस्ट आहे तो एडिबल आहे. तर ही बघू शकता सिंपल अशी केकची डिझाईन इथे बनवून रेडी झालेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा.